नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सर्वांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्ष आपल्याला उत्तम आरोग्याचं, समृद्धीचं, संपन्नतेचं जावो हीच मनोकामना। आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गोल्ड एज ज्ञान। आजचा विषय महत्त्वाचा आहे। विषय आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणकोणत्या संस्था किंवा कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट, प्रायव्हेट सेक्टरमधल्या ह्या खास सवलती देतात, ज्याची बऱ्याच जणांना माहिती असेलही, परंतु बरेच जण अनभिज्ञ असतात, त्यांना कुठे काय सवलती मिळतात हे माहीत नसतं। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशा सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत। मित्रहो, आपण जगभर अनुभव गोळा करत आलो आहोत, पण जसं वय वाढतं तसं आपल्या अनुभवाची किंमतही वाढते आणि या अनुभव संपन्न प्रवासात आपल्याला मिळणाऱ्या खास सवलतींची आपल्याला माहिती असायला हवी। म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा जबरदस्त सुविधा ज्या फक्त आणि फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव आहेत, मग तो प्रवास असो, हॉटेल्स असो किंवा मनोरंजन करणारी स्थळं। पहिलं बोलूयात आपण रेल्वेविषयी। करोना आधीपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे पुरुष असेल तर 40% आणि महिलांना 50% सवलत मिळत होती, परंतु करोनानंतर ही सवलत बंद करण्यात आली आणि अनेक ज्येष्ठ नागरिक संघटनांची अशी मागणी आहे की ही सवलत पुन्हा चालू करावी, ती रिस्टोर करावी। आपणही कमेंट करून सांगावं की आपण रेल्वे विभागापर्यंत ही माहिती पोचवूयात की ही सवलत पुन्हा चालू करावी। आपलं महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ पण सवलत देतं। बऱ्याचशा मार्गांवरती 50% इतपत ती सूट असते। आपले ज्या मेट्रोज आहेत, मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो, इथे पण आठवड्याच्या 7ही दिवस ज्येष्ठ नागरिकांना साधारण 25 ते 30% इतका डिस्काउंट मिळतो। या बस सेवा आपल्या रोजच्या गरजांसाठी नाही तर भटकंतीसाठी पण उपयोगी ठरतील। त्यामुळे आता वाट बघायची गरज नाही, तिकीट काढा आणि नवीन सफर चालू करा, नव्या सफरीला जा, नवीन जागा पहा, आनंद घ्या। विमान प्रवासाकडे येऊया। उंच आकाशातही सवलतीचा आनंद आपल्याला मिळू शकतो। रेल्वेच्या थोडं पुढं जाऊयात, बसच्या पुढं जाऊयात। जर आपण उडण्याचा बेत करतोय, आकाशात भरारी घेण्याचा प्लॅन करतोय, तर मग नक्की लक्ष देऊन ऐका। एअर इंडिया ही 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलत ही इकॉनॉमी क्लासमध्ये देते। त्याची काही नियम आणि अटी असतात। साधारण बेस फेअरवरती ही सवलत असते आणि मग तुम्ही UPI थ्रू पेमेंट केलं तर ॲडिशनल डिस्काउंट मिळतात। तर एअर इंडिया आपल्याला नक्कीच ही विमान प्रवासात सवलत देते। इंडिगो आणि स्पाइस जेट पण साधारण 6 ते 8% एवढी सवलत देतात। फारशी मोठी नाही, पण बचत ही बचतच असते शेवटी। विस्तारा आणि गो एअर पण 10% सवलत देतात आणि या हायफाय प्रवासातही आपण बचत करू शकतो। आता तुम्ही म्हणाल एवढी सवलत मिळेल पण सामानाचं लोड कमी करावा लागेल का? अहो नाही, भरभरून शॉपिंग करा आणि सुट्ट्यांचा फुल आनंद घ्या। हॉटेल्समध्ये देखील खास सवलती मिळतात। जे आपण एखाद्या ठिकाणी गेलो भटकायला, फिरायला आणि तिथे राहायची जर सोय झाली अशा सवलतीच्या दरात, तर याहून वेगळं सुख काय? थकलेला प्रवासी म्हटलं की विश्रांती हवीच आणि या सवलतीसह 5 स्टार अनुभवसुद्धा आपण घेऊ शकतो। ताज हॉटेलची जी चेन आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 20% सवलत मिळते। ITCचे जे हॉटेल्स आहेत, बऱ्याच ठिकाणी जे प्रेक्षणीय स्थळं आहेत किंवा टुरिस्ट प्लेसेस आहेत, अशा ठिकाणी 15 ते 25% सवलत ज्येष्ठ नागरिकांना मिळते। ओयो रूम्स ज्यांची विस्तृत चेन आहे भारतभर, तिथे निवडक ठिकाणी 30% सवलत मिळते। तसंच क्लब महिंद्राचे रेसॉर्ट्समध्ये पण 10 ते 20% सिनियर सिटिझन्सला सवलत ठेवलेली आहे। कल्पना करा, गोव्याच्या समुद्रकिनारी तुम्ही आराम करताय आणि क्लब महिंद्राच्या लक्झरी विलामध्ये तुम्हाला मिळाली आहे भन्नाट सवलत। असा सुवर्णयोग सोडायचा? कधीच नाही। ही तर झाली रिनोन्ड हॉटेलची चेन, पण इतरही कोणत्याही हॉटेलमध्ये तुम्ही गेलात तर नक्कीच जे आधी बुकिंग करायच्या आधी नक्की विचारा, ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्ही काही डिस्काउंट देताय का? खवय्यांसाठी खास सवलतीत चविष्ट मेजवानी। पेट्रोल टाकलं तर गाडी धावते आणि खवय्यांना चांगलं खाणं मिळालं की आत्मा तृप्त होतो।
बार्बिक्यू नेशन ही जी हॉटेलची रेस्टॉरंटची जी चेन आहे तिथे 60 वर्षावरील नागरिकांना 10% सवलत मिळते. सिनियर सिटिझन्स डे जो असतो 21 ऑगस्टला दरवर्षी, अशा दिवशी पण खास ऑफर हे बार्बिक्यू नेशन देत असतं. तिथे जाण्याआधी आपण नक्कीच त्यांना विचारू शकतो की तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना काही सवलत देताय का. डॉमिनोज पिझ्झा, म्हणजे पिझ्झा हे जरी जंक फूड फास्ट फूड असलं तर कधी काही सेलिब्रेशनसाठी खायला काही हरकत नसते. तर डॉमिनोज पिझ्झा आपण निवडक ठिकाणी 15% ज्येष्ठ नागरिकांना सवलत देतं. हल्दीराम्स असेल, बिकानेरवाला असेल, हे पण 10% सूट देतात. आता घरातली लक्ष्मी म्हणेल, अहो पिझ्झा कशाला, घरात पोळी भाजी आहे ना. तर तुम्ही म्हणाल, अहो पण 15% सूट मिळते ना. मनोरंजन, मस्तीला वयाचं बंधन नाही. आता थोडा वेळ धमाल करण्यासाठी पण देऊयात. तर इमॅजिका जे आहे थीम पार्क लोणावळ्याचं, तिथे साधारण 20 ते 30% सवलत ज्येष्ठ नागरिकांना मिळते. एस.एल. वर्ल्ड जे आहे मुंबईचं, तिथे 25% सवलत मिळते. पृथ्वी थिएटर हे जे मुंबईमधलं नावाजलेलं नाटकांच्या संदर्भातलं ठिकाण आहे, तिथे 50% तिकिटात सवलत मिळते. आणि PVR आयनॉक्स ही जी मल्टिप्लेक्सची चेन आहे, सिनेपोलिस नावाची जी चेन आहे, ह्याच्यामध्ये पण आठवड्याच्या मधल्या दिवसांमध्ये 20% सवलत मिळते. मधले दिवस म्हणजे काय, तर सोमवार ते साधारण गुरुवारपर्यंत. शुक्रवार, शनिवार, रविवार हे विकेंडचे असल्यामुळे त्या दिवशी ती सवलत मिळेलच याची खात्री नाही. PVR आयनॉक्सने मध्यंतरी ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सिनेमा अनुभव आणला होता. चित्रपट फक्त मनोरंजन नाही तर आठवणींचा खजिना असतो. आणि आता PVR आयनॉक्स ज्येष्ठ नागरिकांसाठी ही अशी सुविधा घेऊन आले आहेत की ज्यामुळे सिनेमाचा आनंद द्विगुणित होईल. तर PVR आयनॉक्समध्ये काय केले त्यांनी, दर सोमवारी ते सिनियर सिटिझन स्पेशल शो आयोजित करतात आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही स्पेशल स्क्रीनिंग्ज ठेवलेली असतात. याच्यामध्ये आपल्याला काय फॅसिलिटी मिळतात, तर प्रायोरिटी आयल सीटिंग म्हणजे प्राधान्य आसन असं एक सवलत मिळते, जिथे आपल्याला प्रवेश करताच आरामशीरपणे बसण्याची सोय असेल. व्हीलचेअर असिस्टन्स असतो, ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी ती मदत उपलब्ध असते. ऑन सीट फूड सर्व्हिस, थेट आपल्या आसनावर आपण पॉपकॉर्न, समोसा किंवा अजून काही खायचं असेल अशा स्नॅक्सची सोय ही उपलब्ध असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गेल्या गेल्या तुम्हाला तिथे 1 कप मोफत गरम चहा मिळतो. सिनेमा पाहताना चहाचा आनंद घेता येऊ शकतो. तर ही सेवा जवळपास सगळ्या PVR आयनॉक्स थिएटर्समध्ये उपलब्ध आहे आणि ही सिटिंग प्रायोरिटी मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच बुकिंग करताना तशी चौकशी करा. तर मंडळी, आता सोमवारची वेळ ठेवा आपल्या आवडत्या सिनेमांसाठी, कारण PVR आयनॉक्स जी सगळ्यात मोठी चेन आहे मल्टिप्लेक्सची, तिथे तुम्हाला मिळेल VIP ट्रीटमेंट. मित्रांनो, आपण लहानपणी ते बायोस्कोप बघायचो. आता आलिशान वातावरणात मोठ्या स्क्रीनवर मल्टिप्लेक्समध्ये सवलती मिळत आहेत. त्यामुळे असे शो बुक करून मित्रांनी एकत्र जाऊन पाहायला काहीच हरकत नाही. आपल्या आयुष्याच्या या सुवर्ण काळात, गोल्ड एजमध्ये, ह्या ज्या सवलती आहेत या बऱ्याच जणांना माहिती नसतात की अशा सवलती उपलब्ध असतात. तर ज्या उपलब्ध आहेत त्यांचा पुरेपूर फायदा घेऊया. आणि ही जी यादी असते ह्याची फक्त म्हणजे कागदावर नको किंवा फक्त ऐकायला नको, तर आपण रोजच्या आयुष्यात या सवलतींचा नक्की वापर करूयात. आता हे झालं मनोरंजन, प्रवास आणि हॉटेल, रेस्टॉरंट, खाण्यापिण्याबद्दल. तर प्रॉडक्ट आणि ऑनलाईन शॉपिंगच्या साईटचं चलन वाढलेलं आहे, तर या पण ज्येष्ठ नागरिकांना खास सवलती देतात. तर या खरेदीमध्ये कोणकोणत्या सवलती मिळतात, कोणकोणते स्टोअर्स आणि वेबसाईट आपल्या खिशाला हलकं करणारे ऑफर देतात ते पाहूयात आपण. ॲमेझॉन ही जी लोकप्रिय शॉपिंग वेबसाईट आहे ते सिनियर डिस्काउंट देतात. म्हणजे काही वेळेस ॲमेझॉन प्राईम मेंबरशिपवरती ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळू शकते. काही प्रॉडक्ट्स जशी आपल्या आरोग्याच्या संदर्भातील उपकरणं असतील, आपल्या जे सिनियर सिटिझनसाठी लागणारं साहित्य असेल, याच्यावरती ते निवडक वेळेस सूट देतात. त्यामुळे अशा गोष्टी तुम्ही शॉपिंग जेव्हा कराल अशा साईटवरनं, तर ते नक्की चेक करा की सिनियर सिटिझनसाठी तिथे डिस्काउंट आहे का.
तशीच फ्लिपकार्ट ही जी दुसरी शॉपिंग साईट आहे ती पण सिनियर सिटिझन्सना 10 ते 20% सूट ही हेल्थ आणि वेलनेस प्रॉडक्ट्सवर देते. वैद्यकीय उपकरणं झाली, वॉकर झाले, चष्मे, ब्लड प्रेशर मॉनिटर याच्यावरती कायम विशेष ऑफर्स असतात. म्हणजे नॉर्मली ते डिस्काउंट देतात, पण सिनियर सिटिझनसाठी खास करून अजून वाढीव डिस्काउंट ते देऊ शकतात. लेन्सकार्ट ही चष्मे बनवणारी जी कंपनी आहे ती पण 60 वर्षावरील नागरिकांसाठी वेगवेगळ्या ऑफर देत असते आणि त्यांच्या चष्म्यावरती 25 ते 30% सूट मिळते. ही आता समजा ऑर्गनाइज चेन झाली लेन्सकार्ट ही चष्म्याच्या दुकानाची, पण इतरही आपल्या शहरातील जी कोणती दुकानं असतील चष्म्यांची तिथेही आपण आवर्जून अशा डिस्काउंटची मागणी ही केली पाहिजे. 1mg किंवा नेटमेड्ससारखी औषधं आणि आरोग्य उत्पादनं पुरवणारी ज्या वेबसाईट आहेत किंवा ॲप्लिकेशन आहेत, मोबाईलचे ॲप आहेत, त्याच्यावरती ज्येष्ठ नागरिकांसाठी औषधावरती 15% सवलत असते, फ्री डिलिव्हरी असते आणि नियमित ग्राहक म्हणजे आपण कायम तिथनंच खरेदी केली तर आपल्याला कॅशबॅक पण मिळू शकतो. रिलायन्स ट्रेंड्स असेल किंवा टाटा क्लिक असेल, जी कपडे आणि फॅशन स्टोअर्स आहेत जिथे आपण कपडे खरेदी करू शकतो, तर ह्यांच्या निवडक स्टोअर्समध्ये ज्येष्ठ नागरिकांना 10 ते 15% सवलत असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी कपडे खरेदीचा विचार कराल तर अशा ठिकाणी नक्की जाऊन चौकशी करा. सिनियर सिटिझन डे जसं म्हटलं 21 ऑगस्ट हा सिनियर सिटिझन डे असतो किंवा सणासुदीच्या ऑफर्सला जास्त सवलती इथे आपल्याला मिळू शकतात. आता शारीरिक किंवा आरोग्यविषयक जी उत्पादनं आहेत ज्याला आपण वेलनेस आणि हेल्थकेअर प्रॉडक्ट्स म्हणतो, तर याच्यामध्ये काय काय डिस्काउंट आहेत, तर डॉक्टर शॉल्स म्हणजे जे ऑर्थोपेडिक चप्पल आणि फुटवेअर पादत्राणं तयार करतात, तर हे साधारण 10 ते 20% सूट ही पायांना आराम देणाऱ्या फुटवेअरवरती देतात. तसंच विस्को आणि कर्मा हेल्थकेअर हे जे वॉकर आणि व्हीलचेअर बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्या आपल्याला 5 ते 15% सवलत देतात. जे चालण्यास मदत करणारं साहित्य असतं ते स्वस्तात देतात. जिटरबग फोन्स नावाची कंपनी आहे जी सिम्पल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठ्या बटनांचे फोन ज्याला सिनियर फ्रेंडली मोबाईल फोन म्हणतो, तर असे फोन्स तयार करते आणि त्याची विक्री करते. तर इथे 60 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांना 10% सवलत मिळते आणि प्राधान्याने कस्टमर सपोर्ट मिळतो. ग्रोसरी आणि सुपर मार्केट इथेही ज्येष्ठांना सवलत मिळते. डीमार्ट ही ठराविक दिवशी ज्येष्ठ नागरिकांना 8 ते 10% सूट देते. डीमार्टमध्ये तुम्ही नेक्स्ट टाईम जेव्हा जाल तिथे तिथल्या मॅनेजरला आवर्जून विचारा की सिनियर सिटिझनसाठी काय काय सोयीसुविधा आहेत किंवा सवलती आहेत आणि त्या सवलतींचा आपण त्या वेळेनुसार लाभ घेऊ शकतो. नेचर्स बास्केट म्हणून ऑर्गॅनिक ग्रोसरी किराणा माल विकणारी कंपनी आहे. ती ऑर्गॅनिक आणि हेल्दी फूडवर ज्येष्ठ नागरिकांना 10% सवलत देते. तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेसवरती पण सवलत मिळते. क्रोमा असेल, रिलायन्स डिजिटल असेल, इथे निवडक दिवशी 10% सूट मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी खास उपकरणं यांच्याकडे अवेलेबल असतात, जसे मोठ्या बटनांचे रिमोट झाले, मोठ्या स्क्रीनचे फोन झाले, ब्लड प्रेशर मॉनिटर्स झाली. तर अशावरती नक्कीच काही ना काही डिस्काउंट हा ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवलेला असतो. बोस आणि सोनी हे जे हेडफोन्स आणि स्पीकरच्या कंपन्या आहेत या पण ज्येष्ठ नागरिकांसाठी साधारण 10 ते 15% सवलत देतात. तर मित्रांनो, या सवलती केवळ बचतीसाठी नाही आहेत, तर आपण आपल्या जीवनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या सवलतींचा वापर केला पाहिजे. त्यामुळे त्यांचा आपण लाभ घेऊयात आणि आपल्या मित्रमंडळींना सांगूयात की या अशा चांगल्या ऑफर्ससाठी कायम लक्ष ठेवून राहा, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून राहा. तर या आता ह्या सगळ्या ऑफर्स सांगितल्या. आता आज आपण आहे मार्चमध्ये, तर ह्या सगळ्या सवलती आणि सवलतींच्या सेवा या मार्च 2025पर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित आहेत. त्यामुळे एक लक्षात घ्या की ह्या अशा ऑफर्स कायम बदलत असतात, कमी जास्त होत असतात, डिस्कंटिन्यू होत असतात, नवीन ऑफर्स येत असतात. त्यामुळे याच्यात वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे आपण एक लक्षात घ्या की या सवलती देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत किंवा ट्रॅव्हल टूर ऑपरेटर्स आहेत किंवा शॉपिंग साईट्स आहेत, तर ते त्यांच्या धोरणामध्ये नक्की बदल करू शकतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास, खरेदी किंवा कोणत्याही सेवांचा लाभ घेण्याआधी संबंधित ठिकाणी किंवा अधिकृत वेबसाईटवरती माहिती तपासून खात्री करावी.
कारण या सवलतीने ऑफर्स या केवळ काही ठराविक ठिकाणी किंवा निवडक तारखांना लागू असू शकतात. त्यामुळे ती माहिती आपल्यापाशी असणं गरजेचं आहे. आणि वैयक्तिक पात्रता, ओळखपत्राची आवश्यकता, नियम, अटी या वेगवेगळ्या सेवांसाठी बदलू शकतात. आणि कोणत्याही प्रकारचा गैरसमज टाळण्यासाठी अधिकृत स्रोतांकडून माहिती घेऊनच बुकिंग किंवा खरेदी करावी. आणि यातली कोणती माहिती ही जी सांगितली आहे ही आपल्याला एक आयडिया यावी, कल्पना असावी की अशा प्रकारचे डिस्काउंट सर्व ठिकाणी मिळतात. त्यामुळे ही माहिती देण्याचा उद्देश आहे या व्हिडिओचा. यातली कोणतीही माहिती ही अंतिमच आहे असं मानू नये. त्यामुळे या सवलतीमध्ये होणाऱ्या संभाव्य बदलांची आपल्याला तशी जबाबदारी घेता येणार नाही. तर अधिक माहितीसाठी आपण ती सेवा देणारी वेबसाईट, अधिकृत वेबसाईट किंवा कस्टमर सपोर्टशी आपण संपर्क साधून कोणती ऑफर चालू आहे, तिचं स्वरूप काय आहे याची आपण माहिती घेऊ शकतो. ज्येष्ठ नागरिकांनी सवलतीची मागणी नक्की करावी आणि हे एक प्रकारे असं आंदोलन व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कारण आपण आयुष्यभर मेहनत केली, कर भरले, समाजाच्या उभारणीसाठी मोठं योगदान दिलं. आता समाजाने आपल्यासाठी काहीतरी नक्कीच करायला हवं. बरेच जे काही कंपन्या आहेत, मोठमोठे कंपन्यांचे ग्रुप आहेत, त्यांना ही सामाजिक जाणीव असते आणि त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी या सवलती आपल्यासाठी दिलेल्या आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास, हॉटेल्स, रेस्टॉरंट, शॉपिंग आणि इतर सेवा घेताना सवलतीसाठी विचारणे आवश्यक आहे. लाजायचं नाही. एखादी गोष्ट आपण पैसे देऊन घेत असू तर ती घेण्याआधी, बिल पे करण्याआधी किंवा ती सेवेचा लाभ घेण्याआधी नक्की विचारावं की ज्येष्ठ नागरिकांसाठी इथे काही डिस्काउंट आहे का. अनेक ठिकाणी अशा सवलती असतात पण ग्राहक विचारत नाही म्हणून त्या दिल्या जात नाही. त्यामुळे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकानं कुठेही सेवा घेताना विचारलं पाहिजे की सिनियर सिटीजन डिस्काउंट आहे का. खाजगी कंपन्यांनाही समाजाप्रती उत्तरदायित्व म्हणून त्यांनीही सवलती द्यायला हव्यात या कंपन्यांनी. आणि जर जास्तीत जास्त नागरिक या मागणीसाठी पुढे आले तर ही एक चांगली चळवळ बनेल आणि अधिकाधिक ठिकाणी आपल्या सर्वांना त्याचा लाभ मिळेल. त्यामुळे ही सवलत मिळवण्याचा आपला अधिकार आहे. आपण समाजासाठी खूप काही दिलं आहे, भरपूर दिलं आहे. त्यामुळे आता समाजानेही आपली काळजी घ्यायला हवी हीच भावना आपल्या मनात येते. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओला लाईक करा, हा जास्तीत जास्त शेअर करा, कारण खूप उपयुक्त माहिती ज्येष्ठ नागरिकांसाठी या व्हिडिओत दिलेली आहे. आपण समजा काही खरेदी करताना किंवा कोणती सेवा घेताना आपल्याला डिस्काउंट मिळाला असेल आणि ज्याची इथे माहिती दिलेली नाही, आपल्या माहितीची अशी कंपनी किंवा कोणती सेवा असेल त्याचाही उल्लेख कमेंटमध्ये आवर्जून करा. आणि आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर गोल्ड एज ज्ञानला सबस्क्राईब मात्र आवर्जून करा. मित्रांनो, या व्हिडिओत इतकंच. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. धन्यवाद.